नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऑफिस सुटल्यानंतर मकरंद बाहेर पार्किंगमध्ये जानकीची वाट पाहत असतो आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. आता मकरंद म्हणतो की जानकी चल, मी तुला घरी सोडतो. त्यावर तर जानकी म्हणते की नाही, मी जाईल, आता बस सुद्धा येतच असेल. निघते तर मकरंद तिला पुन्हा थांबवतो आणि म्हणतो की आय एम सॉरी. आता जानकी विचारते की सॉरी कशाबद्दल. मकरंद म्हणतो की मागाशी मात्र मी तुला खूप असं अगदी रागात बोललो त्याबद्दल. तेव्हा जानकी म्हणते की अच्छा, तर आता मकरंद विचारतो की म्हणजे तुला वाईट वाटले. आता जानकी म्हणते की हो, वाईट तर वाटलेच होते, पण ते मनामध्ये नाही ठेवलं मी. इट्स ओके, आणि पुढच्या वेळेस मात्र तू हे लक्षात ठेव. त्यावर तर मकरंद विचारतो की म्हणजे काय. जानकी हे बघ, कुठल्याही गोष्टीत तुला जर गरज लागली तर मात्र तू मला सांगायचं. त्यावर तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे, यस येते, असे बोलून आता जानकी तेथून निघून जाते. जानकी आता जात असताना मात्र आता तिला काहीतरी भीती वाटत असते की मागून कोणी येऊन तिचा पाठलाग करत नाही ना, म्हणून ती सारखी आता अगदी दबकत दबकत चालत असते आणि मागे वळून पाहत असते. परंतु तिच्या मागे कोणी नाही, परंतु तिला असे भास का होतात हे तिला काही कळत नाही. खूप घाबरते आणि तीनदा सारखी मागे वळून पाहत असते. तिची भीतीही खरी असते, कारण तिच्या मागे आता अचानक अगदी काळे कपडे घालणारा, डोक्यामध्ये टोपी वगैरे असा माणूस येऊन उभा राहतो. जानकी खूप घाबरते आणि विचारते की कोण आहेस तू, अरे बोल ना कोण आहेस, आणि त्या दिवशी सुद्धा तू माझा पाठलाग करत होता तर म्हणजे ते खरं होतं, सांग लवकर तू कोण आहेस, नाहीतर मी आरडाओरड करेल. तेव्हा तो लगेच आपल्या खिशातून चाकू काढतो आणि जानकीला दाखवतो. जानकी आता आणखीनच घाबरते. जानकी आता जोरात त्याला ढकलून देते आणि तेथून ती पळ काढत असते. तेव्हा तो माणूस पुन्हा तिच्या मागे धावत असतो. आता जानकी त्या बंद रूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. तेव्हा तो माणूस अगदी दरवाजा वाजवत असतो आणि तिचा पाठलाग करत बरोबर तिला त्या ठिकाणी घेऊन यायचं असतं. जानकी आता त्या रूम मध्ये येते आणि लगेच तेथे लाईट आहे तर ती ऑन होते. लाईट ऑन झाल्यानंतर तेथे मात्र आता कागदावर प्रत्येक भिंतीवर जानकी आय लव्ह यू असं अगदी सारखं सारखं लिहिलेलं असतं. आता मात्र जानकीचं लक्ष त्याकडे जातं. आता हे बघून जानकीला एक मोठा धक्काच बसतो आणि हा सर्व ह्या मकरंदचा प्लॅन असतो, त्याचाच हा डाव असतो. ऐश्वर्याने त्याला जो प्लॅन सांगितला त्या प्लॅनचा हा एक भाग असतो. जानकी आता खूप घाबरते आणि हे असं कोणी लिहिलं असेल म्हणून ती घाबरतच स्वतःला विचारत असते. जानकीला मात्र चक्कर येते आणि जानकीला चक्कर आल्यानंतर ती अगदी बेशुद्ध होऊन खाली पडणार असते. तोच आता ऋषिकेशला मात्र कामानिमित्त आता एका गोडाऊनवर बोलवलेलं असतं, म्हणून तो घाईने तेथे येतो. आता त्याचा सुद्धा आता म्हणजे त्याला काही माहिती नाही, परंतु मकरंद आणि ऐश्वर्या यांनी आखलेला हा डाव असतो, काय जेणेकरून या दोघांमध्ये फूट पडेल आणि कायमचे वेगळे होतील. आता ऋषिकेश आवाज देत येतो की कोणी आहे का इथे, कोणी आहे का, म्हणून तो दरवाजा उघडून जानकीच्या त्या रूम मध्येच येतो. आता मात्र जानकीच्या मागून तो येतो आणि आता तो जानकीला पाहतो, त्याला तर धक्काच बसतो. आता जानकी ही अगदी बेशुद्ध होऊन खाली पडणार, तोच लगेच आता ऋषिकेश ओरडत येतो की जत्रेवाली, म्हणून तो जानकीला धरतो. आता जानकीला धरून तो उचलतो. जानकीला काही शुद्ध नसते. तेव्हा मात्र आता एक माणूस आहे तर तो लगेच त्यांचे फोटो काढून घेतो. आता मात्र त्यांचे फोटो काढून आता जे काही आय लव्ह यू असं जानकी तेथे लिहिलेलं आहे तर ते मात्र आता मुद्दाम हे सर्व केलेले असते. आणि आता हे फोटो काढल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशच्या सगळ्या लोकांसमोर आता बदनामी करून शेवटी बकुळा मावशी आता जानकीला घराच्या बाहेर काढेल असे कारस्थान केल्यामुळे आणि जानकी बरोबर आता तिकडे फ्लॅटमध्ये राहायला येईल, हा यामागचा डाव असतो. आता ऋषिकेश जानकीला उचलतो आणि तेथे खुर्चीवर तेथे तिला बसवतो आणि तिला जत्रेवाली जत्रेवाली करत आता उठवण्याचा खूप प्रयत्न करतो. तेवढ्यात जानकीला शुद्ध येते. जानकी म्हणते की काय तू इथे उडान टपू. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हो, माझं एक काम होतं म्हणून मी इथे आलो. अगं पण तू इथे काय करतेस. त्यावर आता जानकी म्हणते की मी आणि तो माणूस असं करत असताना ती उठण्याचा प्रयत्न करते, परंतु तिचा पाय खूप दुखत असतो. आणि हे बघ अगं शांत हो बरं, असे ऋषिकेश पुन्हा तिला म्हणत असतो. जानकीला खूप त्रास होतो, तिला उठता सुद्धा येत नाही. ऋषिकेश विचारतो की काय झाले ते सांग बरं अगोदर. ऋषिकेश तिला विचारतो की कोणत्या माणसाबद्दल तू बोलते. जानकीला काही व्यवस्थित सांगता येत नाही. जानकी पूर्णपणे घाबरलेली असते. जानकी तत आणि मम करत असते की तो माणूस जात असताना तो माझा पाठलाग करत होता आणि मी त्याला विचारले की तू माझा पाठलाग का करतोस.
तर त्याने मला सुरा दाखवला आणि मी जीव वाचवण्यासाठी तिकडून धावले आणि इथे पळतच आले. आणि इथे मात्र मी जेव्हा या रूम मध्ये आले तर बघते तर काय, येथे सगळीकडे माझ्या नावाने आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे. तर आणि हे जे काही मी बघितलं तर ते खूप धक्कादायक होतं. ऋषिकेश म्हणतो की काय सांगतेस. जानकी म्हणते की हो, सगळीकडे भिंतीवर माझ्या नावाने अगदी रक्ताने आय लव्ह यू असं लिहिलेलं होतं. आता रक्ताने लिहिलं म्हटल्यानंतर मी खूपच घाबरले. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तू शांत बस, इथेच बस, मी बघून येतो. आता मात्र ऋषिकेश पाहतो की नक्की कुठे काय लिहिलेलं आहे, म्हणून तो पाहायला जातो तर तेथे काहीही नसतं. आणि तो जानकीला म्हणतो की हे बघ अगं जत्रेवाली, येथे काहीही लिहिलेलं नाही. तेव्हा आता कशी बशी जानकी उठते आणि अगदी चालत चालत मात्र ती तिकडे येते. आता तिचा तोल जाणार तोच लगेच ऋषिकेश तिला धरतो. आता हे सर्व बघून जानकीला एक मोठा धक्का बसलेला असतो. ऋषिकेश तिचा हात धरून तिला सावकाश असं म्हणतो. आता मात्र जानकी त्या भिंतीकडे पाहत असते आणि म्हणते की इथेच ते सर्व लिहिलेलं होतं. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जत्रेवाली, इथे काहीही नाही. त्यावर तर जानकी म्हणते की अरे प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत. आणि हे सर्व कोणी काढले असेल, कोणी केले असेल, त्यावर आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी डोक्याला हात लावत असते. तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तू अगोदर शांत हो, आता जास्त विचार करू नकोस, तू शांत हो आणि घरी जा बरं. आणि मला सांग बरं, तू एकटी जाऊ शकशील का. आता जानकीची अवस्था बघतात ऋषिकेश पुन्हा म्हणतो की नाही थांब, मी तुला घरी सोडतो, येतो तुला सोडायला. जानकी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता जानकी तयार होते आणि ऋषिकेश तिला सोडवायला निघतो आणि तो जानकीला धरून अगदी सावकाश तिला घेऊन येतो. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्राची तर आता एक वेगळीच तयारी सुरू असते. आता मात्र ती ऋषिकेश साठी मात्र आता मुलगी पाहत असते. आता मात्र खूप काही फोटो घेऊन एक माणूस घरी येतो आणि प्रत्येक फोटो तो सुमित्राला दाखवत असतो. सारंग आणि सौमित्र सुद्धा तेथेच असतात आणि आजी मात्र तिचा तर खूप जळफळाट होत असतो, कारण ऋषिकेशचं तिला काही देखवतच नाही. आता सुमित्रा जे काही करते ते सुद्धा बघवत नाही आणि अगदी तोंड वाकडी करून तेथे बसलेली असते. सारंग एक फोटो पाहतो आणि सौमित्राला म्हणतो की हे बघ, मला नक्की बरोबर ऋषिकेश दादाच्या मनातील कळतं, ही जी मुलगी आहे ना ती नक्की दादाला आवडणार म्हणजे आवडणार. त्यावर सौमित्र म्हणतो की मी तुला सांगतो की नाही आवडणार. सारंग म्हणतो की अरे मी तुला सांगतो की ना आवडणार. सौमित्र नाही म्हणतो. दोघांमध्ये भांडण सुरू होते. सुमित्रा त्यांना म्हणते की अरे भांडू नका, जरा शांत बसा. आणि तेवढ्यात आता तो फोटो घेऊन आलेला माणूस म्हणतो की हे बघा वहिनी, त्यांचं जाऊन द्या, तुम्ही मला सांगा की हे फोटो मी तुम्हाला दाखवलेत, यातील कोणती मुलगी तुम्हाला आवडलेली आहे का, पसंत आहे का. म्हणजे आपण काय करू, उद्या सुपारी आणि परवा दिवशी लगेच शुभमंगल सावधान करू. तेव्हा आता आजी लगेच म्हणते की अहो, तुम्ही शुभमंगल सावधान म्हणून मोकळे होताल, परंतु जी मुलगी ऋषिकेश बरोबर लग्न करणार आहे तर ती आयुष्यभर अडकेल, त्याचं काय, त्याचा विचार केलास का तुम्ही. आणि तेव्हा आता सुमित्रा आजीला म्हणते की आई अगं जरा तू शांत राहा. आणि त्या काकांना म्हणते की तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका, बघू आणखीन फोटो बघूयात. आणि तेवढ्या तेथे नाना येतात. नाना आता हे सर्व पाहून विचारतात की काय काय चाललंय हे सर्व. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, अरे काही नाही, ज्या मुलाला मात्र तुम्ही घराच्या बाहेर काढले तर त्याच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तर आता सारंग म्हणतो की आजी थांब. आणि आता नाना आणि ते चंद्रकांत काकांची ओळख करून देतो. विवाह संस्थेकडून आले आहे आणि आता मात्र ते ऋषिकेश दादासाठी मुलगी दाखवतात आणि ऋषिकेश दादासाठी ते अगदी छान छान मुलींचे फोटो आणि विवाह स्थळ घेऊन आलेले आहे. बघा ना नाना हा फोटो. आता हे ऐकल्यानंतर नाना म्हणतात की काय बोलतोस, स्थळ आणि ते ऋषिकेश साठी काय मूर्खपणा चालू आहे, हे सगळं काही आहे तर ते थांबवा. तर सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही, ऋषिकेशच्या लग्नाचं वय झालेलं आहे मी बघते. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं पण तो अजून स्वतःच्या पायावर उभा राहिलेला नाही, हे कसं तुझ्या लक्षामध्ये येत नाही आणि हे सर्व तू विसरलीस का. तेव्हा आजी तर आता लगेच म्हणते की हो ना, तेच मला म्हणायचं आहे. आता आजीला तर हेच हवं असतं. सुमित्रा म्हणते की आई हे पग शांत हो, तुला किती वेळेस सांगितलं गप राहा म्हणून, त्यामुळे माझं ऐक, मी तुला जे काही सांगते ते. नानांना म्हणते की हे बघा तुमचं काय म्हणणं आहे की ते आता स्वतःच्या पायावर ऋषिकेशने उभं राहायला हवं आणि तसं मात्र होणार आहे, पण ते त्याचं लग्न झाल्यानंतर, त्यामुळे मी मात्र त्याच्या लग्नाचा विचार करते आणि त्याच्यासाठी मुली पाहते, कारण मला हे सर्व वामन शास्त्रीने सांगितलेलं आहे. त्यावर तर नाना आणखीनच चिडतात. नाना म्हणतात की सुमित्रा अगं हे सगळं डोक्यातून काढून टाक आणि भानावर ये. आणि नाना मात्र चंद्रकांत भाऊजींना जायला सांगतात. अहो ऋषिकेशचं लग्न मला आत्ता करायचं नाही, अगदी स्पष्टपणे म्हणतात की हे लग्न सध्या नाही करायचं. आता मात्र चंद्रकांत भाऊजी लगेच सुमित्राला विचारतात की वहिनी आम्ही निघू का. त्यावर तर सुमित्रा म्हणते की नाही, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही. आता नाना मात्र सुमित्रावर रागवतात आणि म्हणतात की सुमित्रा अगं तू यांच्यासमोर मला डावलते का.
त्यावर आता सुमित्रा म्हणते की मग काय करू, तुम्हाला तर तुमच्या मुलाचं भलं नाही दिसत, मला तरी त्याच्यासाठी काहीतरी करून दे. त्यावर आता नाना म्हणतात की अगं जर काही करायचे असेल तर त्याला सुद्धा 4 गोष्टी काम करायला सांग. अगं तू त्याला नोकरी करायला सांग आणि नको ती वाट का निवडतेस आणि का तुला हे सर्व कळत नाही. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की वा वा, म्हणजे तुम्ही जे काही वाट निवडते ती बरोबर आहे आणि मी जे काही निवडते ती चुकीची आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना. मात्र सुमित्रा समोर हात जोडतात आणि नको ऐकू, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा आणि मी लगेच आता नाना हे आतमध्ये निघून जातात, तुमच्या मनाला येईन ते करा असे बोलून रागानेच आत निघून जातात. तर आता इकडे बकुळा मावशी आणि प्रधान काका हे सर्वजण जानकी का आली नसेल म्हणून वाट पाहत असतात. तर बकुळा मावशी मात्र आता प्रधान काकांना बोलत असते, अहो 1000 वेळे सांगितलं मी तुम्हाला आणि किती वाजले बघा की त्या मुलीवर विश्वास ठेवू नका म्हणून, तिचा घरी तपास नाही, काय करायचं बघा तुम्ही. त्यावर तर प्रधान काका म्हणतात की अगं ती सांगून गेलेली आहे तिला पुण्याला जायचं होतं आणि मात्र तरी सुद्धा तू काय इतकी ओरडतेस, ती सांगून गेलेली आहे ना. आता मात्र प्रिया तेथे मोबाईल पाहत असते. त्यावर आता बकुळा म्हणते की खरंच ती पुण्याला गेलेली आहे का, सांगा ना की आपल्याला मात्र भाडं द्यावं लागणार नाही, एखाद्या मुलाचा हात पकडून ती पळून तर गेली नसेल ना. त्यावर आता प्रधान काका म्हणतात की तू काहीतरी काय बोलतेस. आणि तेवढ्यात जानकी मात्र आता ही ऋषिकेश सोबत बाहेर आलेली असते. आता जानकीला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही. ऋषिकेश तिच्या हाताला धरून तिला अगदी बाहेर तेथे चाळीत घेऊन आलेला असतो. सावकाश, अगदी सावकाश म्हणत म्हणत आता तो आतमध्ये घेऊन येत असतो. तोच आता प्रियाचं लक्ष जाते आणि प्रिया लगेच आता बकुळा आईला म्हणते की आई बघ ना, अगं तिकडे बघ. आता बकुळा मावशी विचारते की काय ग प्रिया, काय झाले. आता प्रिया म्हणत असते की अगं आई बाहेर बघ, तू बघ ना काय. आणि ऋषिकेश मात्र जानकीला धरून आता आतमध्ये घेऊन येतो. जानकीला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही आणि सावकाशपणे तो तिला तेथे खुर्चीवर बसवतो. आता तोच लगेच बकुळा रागाने विचारते की काय ग, कुठे गेली होतीस आणि घरामध्ये वेळेवर न येण्याची शपथ घेतली आहेस का तू. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काकू नाही, अहो वाटेमध्ये. तोच लगेच आता जानकी खोटे बोलते. जानकी म्हणते की काकू वाटेमध्ये येत असताना माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मला येण्यासाठी उशीर झाला. त्यावर तर ऋषिकेश जानकीकडे बघतो आणि ही का खोटं बोलत आहे असं तो विचार करतो. आता हे ऐकल्यानंतर प्रधान काका म्हणतात की काय बापरे ऍक्सिडेंट, अगं काय झालं जानकी, तू ठीक तर आहेस ना, लागलं तर नाही ना. त्यावर आता जानकी म्हणते की नाही काका मी ठीक आहे. आता मात्र ऋषिकेशचा आणि जानकीचा अजूनपर्यंत एकमेकांच्या हातामध्ये हात असतो, म्हणजे ऋषिकेशने जानकीला धरलेलं असतं. तोच लगेच बकुळाचं लक्ष जाते. बकुळा म्हणते की हो ना, हातामध्ये हात आहे तोपर्यंत तर ठीकच असेल. आणि प्रधान काकांना खूप राग येतो, ते रागाने बकुळाकडे पाहत असतात. बकुळा मात्र त्या दोघांच्या हातात धरलेल्या हाताकडेच पाहते. आता प्रिया सुद्धा पाहतच असते आणि जानकी आणि ऋषिकेश घाईने आता एकमेकांचे हात सोडतात. आता बकुळा रागानेच तिला म्हणते की तुझी जर ही नाटकं बंद झाली असेल ना तर आतमध्ये जा आणि फ्रेश होऊन स्वयंपाकाला लाग, स्वयंपाक करायचा राहिलेला आहे. त्यावर तर जानकी म्हणते की बरं काकू ठीक आहे मी करते. ऋषिकेश मात्र बकुळा काकूंकडे पाहतच असतो की ह्या मात्र जानकीची असं का वागत असतील. आता मात्र लगेच ऋषिकेश विचार करतो की ही जत्रेवाली यांना काका आणि काकू का म्हणतेस, म्हणजे ही सुद्धा माझ्यापासून फॅमिली, म्हणजे मी जसं फॅमिली पासून लांब राहतो तशीच मात्र ही सुद्धा लांब राहते तर आपल्या फॅमिली पासून. ह्या जत्रेवाल्याला इतकं लागलेलं आहे तरी सुद्धा ह्या काकू तिला काम सांगतात, यांना काहीच कसं वाटत नसेल बरं. आता ऋषिकेशला अगदी ह्या काकूंचा राग येतो. तो काकूंकडे पाहत असतो. त्यानंतर आता सारंग त्यातील एक फोटो सिलेक्ट करतो आणि सुमित्राला म्हणतो की आई बघ ना, अगं ही पग किती छान वाटते. त्यानंतर मात्र आता आजी लगेच म्हणते की अगं हे पग सुमित्रे तुझी कमल आहे. तर ऋषिकेशसाठी मात्र तू नानासाहेबांशी का भांडते ग, तो या घरामध्ये सुद्धा राहत नाही, उगाच तू कशाला. आता मात्र त्यांच्यासाठी त्या ऋषिकेशसाठी रक्त आठवते. त्यावर आता सारंग म्हणतो की आजी हे बघ तू यामध्ये बोलू नकोस, शेवटी ऋषिकेश दादाचं लग्न होणार म्हणजे होणारच. काय रे दादा हो की नाही असे सौमित्रला विचारतो. आता सौमित्र म्हणतो की सारंग तू शांत हो, वारं येईल त्या दिशेने तू जाऊ नकोस. आणि सुमित्राला म्हणतो की आई सॉरी, मला नानांचं म्हणणं पटतं आणि आई तू जे काही म्हणते ते मला नाही पटत. त्यावर का सुमित्रा उठते आणि सुमित्राचं हे बोलणं ऐकून सुमित्राला म्हणते की हे बघ अरे वा सुमित्र तुझी तर कमालच आहे, म्हणजे तुला सुद्धा नानांसारखंच वाटतं की ऋषिकेश काही करणार नाही म्हणून. त्यांना वाटतं मग तसं तुला सुद्धा वाटायला लागलं की काय. त्यावर त्या लगेच सौमित्र म्हणतो की आई तसं नाही, येथे आपण दादासाठी मुली पाहतोय, आपण दादाच्या लग्नाचा विषय ठरवतो आणि हे दादाला माहिती सुद्धा नाही, त्याचा काय उपयोग आहे. आता हे सगळं करून आपल्याला दादाला विचारावं तर लागेलच, असं कसं चालेल दादाला विचारायचं नाही. त्यावर तर सारंग म्हणतो की अरे दादा हे बघ त्यात काय आहे इतकं, अगं एकदा आपलं ठरलं तर त्याला कळवायचं हो की नाही आई.
तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, अरे बरोबर आहे तुझं. आणि सारंग तू काय बोलतोस, हा भातुकलीचा खेळ आहे का? अरे हा तर दादाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नानाच्या मताला आपण सहमत नाही, परंतु अगदी दादाच्या मताचा तरी विचार आपण करायला हवा की नक्की त्याला काय वाटतं. हे बघायला नको का? कारण एखादी मुलगी जर त्याला आवडत असेल तर मग काय करणार आपण. आता हे बोलल्यानंतर लगेच सुमित्रा म्हणते की सौमित्र, अरे तू काय बोलतोस? जे तुला माहिती आहे का ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये कोणती एखादी मुलगी आहे का? आणि हे सर्व मला कसं माहिती नाही? काय रे सारंग? आता सारंगला सुद्धा लगेच सुमित्रा विचारते. सारंग लगेच म्हणतो की आई मला नाही माहिती. तर सौमित्र लगेच म्हणतो की आई मी असे म्हंटलो, अगं दादाला जर एखादी मुलगी आवडत असेल तर. त्यावर आता सुमित्रा म्हणते की नाही रे, तू असं काही बोलणार नाही, नक्की तुला काहीतरी माहिती असेल. आणि काय रे सारंग, तुझ्या दादाने तुला असं काही सांगितलेलं आहे का? पुन्हा आता सुमित्रा सारंगला विचारते. त्यावर आता सारंग म्हणतो की आई तसलं काही नाही, तू डोक्यामध्ये विचार सुद्धा आणू नकोस. अगं आई हे बघ, मी कायम दादाच्या सोबत राहतो, अगदी जवळचा मीच आहे, परंतु आतापर्यंत त्याच्या नशिबात अशी कोणतीही मुलगी नाही, आणि त्याने जर असती तर सगळ्यात अगोदर मला सांगितले असते. त्यावर तर सुमित्रा विचारते की जर हे बघ त्याने तुला काही हे सर्व सांगितले तर तू लगेच मला हे सर्व सांगायचं. लग्न हे त्याच्या मर्जीने होईल, परंतु मुलगी मात्र मीच त्याला माझ्या अगदी पसंतीने निवडणार. सौमित्र विचारतो की आई अगं असं कसं होऊ शकतं? सौमित्र असे म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते की अरे असेच होणार, रणदिव्यांच्या घराला साजेल अशी आणि सगळ्यांना जोडून ठेवेल अशी, सगळ्यावर माया करेल अशीच मुलगी आता ऋषिकेशला मी अगदी शोधून काढेल आणि या घराला सून म्हणून अशीच मुलगी मी आणेल. आता मात्र हे ऐकून सारंगला खूपच आनंद होतो. त्यानंतर आता इकडे एक पार्सल घेऊन माणूस येतो. आता बकुळाची आतमधूनच ओरडा सुरू असतो की कोण आलं असेल यावेळेस कोलमडायला इतक्या उशिरा. तेव्हा आता लगेच तो माणूस पार्सल आहे तर ते फोटो असतात जानकीचे आणि ऋषिकेशचे, आणि ते बकुळाच्या हातात येतात. आता ती बकुळ त्याला विचारते की इतक्या उशिरा आणि ते पण इतक्या रात्री पार्सल कसा घेऊन आलास? तर आता तो बकुळाला सही करायला सांगतो की पार्सल भेटले म्हणून. तो माणूस निघून जातो. आता बकुळा म्हणते की काय हे तर खूप काम पडलेलं आहे, आणि त्यात म्हणजे आणखीन हे काय. आणि जेव्हा ती आता पार्सल खोलते त्यात ते फोटो मात्र बकुळा पाहते, आणि बकुळाच्या तर अगदी तिला तमाशा करण्याजोगच आता हे फोटो तिच्या हातात पडतात. आता मात्र फोटो पाहते आणि प्रधान काकांना आहो म्हणून अगदी जोरात आवाज देते. आणि बघा आहो हे आपल्या घरी काय आलं, तुमच्या त्या लाडक्या मुलीने काय रंग उधळलेत. आणि लगेच आता जानकीला ओरडते की जानकी कुठे आहेस तू, बाहेर ये चल. आता जानकी विचारी लंगडतच बाहेर येते आणि काकू काय झालं असं विचारते. आता विचारते की हे सगळं काय प्रकार आहे. त्या शेजारच्या मुलाबरोबर दिवसभर फिरत राहते आणि आता बघ हे काय दिवे लावलेत, त्याच्याबरोबर काय रंग उधळत असते. आता जानकी म्हणते की काकू काय बोलतात तुम्ही हे सगळं. आता बकुळाही प्रधान काकांच्या हातातून ते फोटो हिसकावून घेते आणि जानकीला दाखवते, आणि तिच्या हातामध्ये अगदी जोराने ते फोटो देते आणि बघ हे काय रंग उधळले ते. आता मात्र जानकीला एक खूप मोठा जबर शॉक बसलेला असतो. आता ते फोटो पाहून जानकी म्हणते की काकू तुम्हाला हे फोटो कुठून मिळाले, आणि हे काहीतरी अगदी मुद्दाम काढले गेलेले फोटो आहे काकू, हे सगळं खोटं आहे. तेव्हा लगेच आता बकुळा म्हणते की वा आता लागली तुझी नाटकं अगदी तू सुरुवात करायला, खोटं बोलतेस. आणि लगेच आता प्रधान काकांच्या समोर येते. प्रधान काकावर ओरडते की बघतात ना तुम्ही हिची थेर काय वागते, तुम्हाला तर हिच्या संस्काराचं फारच कौतुक होतं. आणि परत ते फोटो जानकीच्या हातातून हिसकावते आणि प्रधान काकांच्या हातामध्ये टेकून देते, आणि घ्या हे कौतुक तिच्या संसाराचं असं रागाने म्हणते. आणि आता मात्र मला कळाले आहे की मधुहोने हिला आपल्याकडे का पाठवलं ते. आता जानकी बिचारी रडत असते. यामध्ये तिची काही चूक नसताना आता हे सर्व तिला सहन करावे लागते आणि ऐकून घ्यावे लागते. आता जानकी समोर येते आणि बकुळा लगेच आता जानकीला म्हणते की अगं आश्रमामध्ये असताना सुद्धा तू हेच थैर केलं असतील, म्हणूनच तुला मधुहोंनी त्यांच्या गळ्यातून सोडून आमच्या गळ्यामध्ये बांधलं, तर नक्की तू तेथे मधुहोंची मान खाली घातलीच असेल. त्यावर तर जानकी ओरडते. जानकी म्हणते की काकू हे बघा मी आतापर्यंत असं काही केलेलं नाही की आमच्या मधुहोंची मान खाली जाईल अशी, प्लीज तुम्ही त्यांच्या संस्कारावर बोट ठेवू नका. आता मात्र बकुळा आणखीनच तिच्यावर ओरडते, कोटारडे, आणि प्रधान काकांना म्हणते की बघा कशी खोटं बोलते ते. आपल्याला हिने काय सांगितलं होतं की हिचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. त्या पोराचा हात धरून मात्र ही घरी आले, आणि घरात येण्या अगोदर माहिती नाही की हिने काय काय त्या पोरासोबत केलं असेल. आता मात्र प्रधान काकांना बकुळाचा राग येतो. ते आता बकुळाला ओरडतात, अगं काय बोलतेस, जरा गप्प बस, बोलताना जरा भान ठेवत जा. आता बकुळाही प्रधान काकांना गप्प बसवते. तुम्ही गप्प बसा, हातामध्ये ढळढळीत पुरावे आहेत तरी सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा तिचीच बाजू खरी वाटते. आणि हे बघा थोडी तरी अगदी मनाची लाज बाळगा.
आता लगेच जानकी खूप रडतच म्हणते की काकू हे बघा मी शपथ घेते, तुम्ही विचार करता तसं खरंच काही नाही. त्यावर त्या बकुळा खूपच जोरात ओरडते. आता मात्र बकुळा म्हणते की हे जे काही खोटे तुझे अश्रू आहे ना तर ते दुसऱ्या कुणासमोर तरी गाळ, माझ्या समोर नकोय. त्यावर त्या प्रधान काका म्हणतात की यामध्ये काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. तर बकुळा म्हणते की काय गडबड आहे, अगदी ढळढळीत पुरावे आहे तरी सुद्धा तुम्हाला गडबडच वाटते का. मला एक गोष्ट सांगा की हे फोटो आपल्या घरी आलेच कसे, हे कुरिअर कोणी मागवलं. त्यावर त्या प्रधान काका म्हणतात की अगं त्याचा शोध आपण घेऊयात, नक्की सत्य काय आहे ते. त्यावर त्या लगेच बकुळा म्हणते की शोध तुम्ही घेत बसा, त्या थर्ड क्लास मुलीला मात्र आपण आपल्या घरामध्ये फुकट पोहोचतोय. तेव्हा आता प्रधान काका म्हणतात की हे पग ती आपल्याकडे भाडं देऊन राहते. बकुळा ओरडते उपकार नाही करत. तेव्हा आता बकुळा ओरडत म्हणते की हे बघा ज्या घरामध्ये ती राहते आणि ज्या घरामध्ये तुम्ही सुद्धा राहतात ना तर ते घर माझं आहे, माझ्या माहेरच्या लोकांनी हे घर दिलेलं आहे आले मोठे शहाणपणा शिकवायला. आणि काय ग बघत काय उभी राहिलीस, तुझं सामान उचल आणि चल चालती हो माझ्या घरातून, असे आता ती जानकीला म्हणते. जानकी बिचारी आता खूप रडत असते. जानकी आता बकुळा काकूंसमोर हात जोडते की काकू खरंच माझं ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तर मात्र बकुळा ही कमरेला पदर खोसते आणि म्हणते की तू अशी नाही ऐकायची, थांब आता मी तुला घराच्या बाहेरच काढते आणि चल निघ माझ्या घरातून, म्हणून तिला हाताला धरते आणि बाहेर ओढत असते. जानकीचा पाय खूप दुखत असतो, आता तिला त्रास होत असतो. तर बकुळा म्हणते की तुझा पाय तुटला तरी चालेल, परंतु आज मात्र मी तुला घराच्या बाहेर काढणार, तुला इथे नाही राहून देणार. काकांना म्हणत असते की हे बघा काका खरंच मी नाही चुकले, काकू तुम्ही असं करू नका. म्हणून ती जानकीला फरफटत ओढत बाहेर घेऊन येते. प्रिया करत आता ती प्रियाला बाहेर बोलावते. जानकीला म्हणते की तुला जिकडे जायचं असेल तिकडे जा, परंतु आमच्या घरामध्ये तू राहायचं नाही. आता मात्र प्रियाला ती आता जानकीचं सामान बाहेर फेकून द्यायला सांगते. आता शेजारी पाजारी लोक जमा होतात आणि सगळ्यांच्या समोर काकू हा तमाशा करत असते. सगळ्यांच्या समोर ती जानकीला म्हणते की नको ते धंदे तुला करायचे असतात. जानकी अगदी खूप रडत असते आणि म्हणते की काकू माझं ऐकून घ्या प्लीज, तुम्ही असं करू नका. काकू म्हणते की गप्प बस, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. आणि तेवढ्यात प्रिया तिच्या बॅग वगैरे घेऊन येते आणि बकुळा तिच्या हातातून बॅग वगैरे घेते आणि फेकून देते. जानकी खूप विनवण्या करत असते. तेवढ्यात आता ऋषिकेश बाहेर येतो. आता काकू मात्र ते फोटो उधळत आता म्हणते की हे थेर तुला कुठे जायचं असेल तिकडे जाऊन कर, इथे नको. तेव्हा आता जानकी ही त्या फोटोकडे पाहत असते आणि खूप रडत असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तर ऋषिकेश जानकीला समजावतो. तर जानकी म्हणते की माझ्यावर रडत बसण्याची वेळ ही तुझ्यामुळे आलेली आहे, माझ्याकडे इतके पैसे नाही की मी जाईल आणि हॉटेलवर राहील म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं कशाला, अगं तू माझ्या खोलीमध्ये राहा. तर जानकीला खूप राग येतो. आता जानकी म्हणते की हे बघ अरे माझ्यामुळे हे सर्व झालेलं आहे आणि तुला चान्स मिळालेला आहे असं तू समजू नकोस. ऋषिकेश म्हणतो की अगं जत्रेवाली, तोपर्यंत तुझी राहायची सोय होत नाही तोपर्यंत तू आतमध्ये राहा आणि तोपर्यंत मी बाहेर राहील. तेव्हा आता जानकी मात्र आता ऋषिकेशच्या घरामध्ये पाय ठेवते. तिला आता ऋषिकेश बद्दल अभिमान वाटतो. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्याला फोन येतो. ऐश्वर्या म्हणते की हे असं कसं होऊ शकतं. मकरंद विचारतो की काय झाले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे तुझी ती गर्लफ्रेंड आहे ना ती शेजारच्या घरात राहायला गेली, मुलगा राहतो त्याच्या घरी. आता हे ऐकून मकरंदला खूपच राग येतो. आपल्या हातातील ग्लास आहे तर जोराने भिंतीवर फेकून देतो. खूप भडकतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.